मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, आज अधिक मासची सर्वात मोठी संकष्टी चतुर्थी आहे। तर सर्वांनी बाप्पाला दूध आणि साखरेचं नैवेद्य अर्पण करा, कारण अधिक मासामध्ये गणपती बाप्पाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो दूध आणि साखरेचं नैवेद्य बाप्पाला देते, तर ते 33 कोटी देवी देवतांना पोचून जातं आपलं नैवेद्य, आणि आपल्या घरावर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो। आणि आज 33 मोदक भगवान गणेशाला वाण लावायचे आहे। त्यावर लाल कपडा, सफेद कपडा, कोणताही कपडा तुम्ही झाकून, कोरा कपडा चांगला झाकून गणपती बाप्पाला वाण द्यावा। याच्याने आपल्या धनामध्ये वाढ होते। आणि ज्या वेळेस आपण तळमळ करतो पूजेसाठी की आज आपल्याला पूजेसाठी हे करायचंय, त्यावेळेसच आपले 7 जन्माचे दुःख आणि दारिद्र्य दूर होऊन जाते। आपल्या मुलांची यश, कीर्ती, मान सन्मान आणि तरक्की, प्रगती होते। तर अशा प्रकारे आज गणपती बाप्पाला होऊ शकेल, शक्य होईल तसं तुम्ही सेवा करा। नाही तर गणपती बाप्पाची संध्याकाळी दुर्वा अर्पण करून फक्त आरती केली आणि मोदक, लाडू, अनारसे, दूध, साखर, नैवेद्य, खीर अर्पण केलं तरी पण बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात। आणि आपल्याला ओम गम गणपते नमा या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। मनातल्या मनात पण केला, या माळेवर सुद्धा केला तरी पण चालेल। फक्त तुळशीची माळा सोडून तुम्हाला जप करायचा आहे। रुद्राक्षाची माळा तुम्हाला चालेल, तुळशीची माळा वर्जित आहे। भगवान गणेशाला तुळशी पत्र घालून नैवेद्य देऊ नये। गणपती बाप्पाला दुर्वा आवडते, तर दुर्वा त्या नैवेद्यामध्ये ठेवूनच नैवेद्य द्यावं, म्हणजे गणपती बाप्पा लवकर ते आपलं नैवेद्य ग्रहण करतात। कारण गणेश भगवानची ज्या वेळेस अंडलासुराचा नाश केलाचा वध केला होता, त्यावेळेस त्यांच्या पूर्ण शरीरावर संपूर्ण शरीराची आग होत होती। कारण अंडलासुराला भगवान गणेशाने प्राशन करून घेतलं होतं, गिळून घेतलं होतं। तर त्यांचे ते आग शरीराची शांत होण्यासाठी दुर्वासा मुनींनी 88,000 दुर्वासा मुनींनी 21 दुर्वाची जोड 88,000 अशी अर्पण केली। त्यावेळेस त्यांचा जो देह मधला होती आग तर ती कमी झाली। त्यावेळेस गणपती बाप्पांनी सांगितलं की ज्या वेळेस जो कोणी मला गणपती बाप्पा दररोज जो कोणी एक दुर्वा पण अर्पण करेल तर मी त्याच्यावर खूप प्रसन्न होईल, त्यांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होईल आणि सर्वात जास्त माझी प्रीती दुर्वावर राहील। कारण की जो काही अनेक उपाय करून सर्वजण देव देवता सर्व थक्क होऊन गेले होते, थकून गेले की आता भगवान गणेशाची आग कशाने कमी होईल। त्यावेळेस 88,000 ऋषी मुनींनी दुर्वा अर्पण केल्या गणपती बाप्पाला आणि त्यांच्या देहाची आग जी आहे तर ती शांत झाली। म्हणून मला आजपासून जो कोणी दररोज या संकष्टी चतुर्थीला दुर्वा अर्पण करेल तर मी त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण करेल। तर असा हा उपाय नक्की करा।